अशोक खरात, रिदम बाबा, महेश गिरी महाराष्ट्रात एकामागोमाग एक भोंदूबाबांची प्रकरणं समोर येत आहेत. कुणी आपल्याला दैवी शक्ती प्राप्त असल्याचा दावा करतं, कुणी बोकडाचं मुंडकं आणून पूजा घालायला सांगतं, कुणी कॅन्सर बरा करण्याची शक्ती असल्याचा बनाव करतं. या भोंदूबाबांच्या लिस्टमध्ये एक जुनंच नाव आता नव्याने ऍड झालंय. सोलापूर पोलिसांनी पुण्याच्या मांजरी भागात कारवाई करत मनोहर भोसले उर्फ मनोहर मामाला अटक केली आहे. लोकांच्या खिशातल्या नोटांचे नंबर ओळखणारा बाबा म्हणून ह्याची ख्याती. राहायला बंगला, मोठं संस्थान, भक्तगण, स्वतःचा दरबार, त्यात अनेक बड्या नेत्यांची हजेरी, हे सगळं या भोंदूबाबानं मिळवलं होतं. आपण संत बाळूमामा यांचा अवतार आहोत असं सांगत सोलापूर पोलिसांनी कुर्डुवाडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात मनोहर भोसलेला अटक केली आणि त्याचा सगळा इतिहास चर्चेत आला. आर्थिक फसवणूक, अत्याचार असे गुन्हे दाखल असलेला, जामिनावर बाहेर असलेला हा मनोहर भोसले आहे कोण? तो आता कुठल्या गुन्ह्यात अडकलाय? पाहूया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. सोलापूर जिल्ह्यातल्या कुर्डुवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यापासून सोलापूर ग्रामीण पोलीस हे मनोहर भोसलेच्या मागावर होते. अशातच शुक्रवारी 24 एप्रिलला पोलिसांना खबऱ्यांकडून एक टीप मिळाली की मनोहर भोसले हा पुण्यातल्या मांजरी भागात आहे. पोलिसांनी संध्याकाळच्या सुमारास तिथे छापा टाकला आणि मनोहर भोसलेला अटक केली. साहजिकच बातम्यांमध्ये आणखी एका भोंदूबाबाचं नाव झळकायला लागलं. पण बातम्यांमध्ये हे नाव नवीन होतं का? तर नाही. याआधी हा मनोहर भोसले अटक झाल्यामुळं, आरोप झाल्यामुळं चर्चेच्या केंद्रस्थानी होताच. पण हा मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा आहे कोण? तर हा मनोहर मामा मूळचा इंदापूर तालुक्यातल्या लारसुणे गावचा रहिवासी. डीएडची परीक्षा दिली पण त्यात नापास झाला. त्यामुळं गावात सुके बोंबील विकून तो पैसे कमवायचा. पण तो अचानक गायब झाला आणि काही वर्षांनी सोलापूरच्या करमाळा तालुक्यातल्या उंदरगाव इथं आला. इथं आल्यावर त्यानं आपल्यावर संत बाळूमामा प्रसन्न आहेत असा दावा केला. स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार त्याने या गावात आपण बाळूमामा यांचे अवतार आहोत, बाळूमामांचे वंशज आहोत अशी चर्चा घडवून आणली आणि गावात स्वतःचा मठ सुद्धा उभारला. मग या मठात साक्षात बाळूमामा येतात या अफवेला जोर आला, जो बघता बघता सोलापूर, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये प्रचंड पसरला आणि अमावास्या पौर्णिमेला मनोहर भोसलेच्या मठात गर्दी व्हायला लागली. फक्त सामान्य लोकांचाच नाही तर राजकारण्यांचा सुद्धा राबता वाढला. या मनोहर भोसलेनं आधी आपल्याला बंगाली जादू येते असा दावा केला होता, पण त्यामुळं त्याची चर्चा झाली नाही. पण जेव्हा त्यानं आपण बाळूमामांचे वंशज असल्याची अफवा उठवली तेव्हापासून त्याच्याकडे भक्तांची रांग लागली. उंदरगावमध्ये नीट चालताही येणार नाही अशा शिवारात त्यानं भक्तांकडून मिळालेल्या देणग्यांमधून आश्रम उभारला. आपण ज्योतिषाचार्य आहोत, दिव्य शक्ती आणि बाळूमामांच्या आशीर्वादाच्या जोरावर लोकांचे आजार बरे करतो, त्यांचं भविष्य सांगतो, भरभराट करून देतो असं हा मनोहर मामा लोकांना भासवायचा. त्याच्या या भोंदूगिरीला उंदरगावमधल्या स्थानिक लोकांनी विरोध केला. अगदी पोलिसांमध्ये धाव घेतली. पण खाकी आणि खादी अशा दोन्हीकडे कॉन्टॅक्ट आणि भक्तगण असलेल्या मनोहर मामाचा कारभार राजरोसपणे सुरूच राहिला. हा मनोहर मामा त्याच्या दरबारात येणाऱ्या लोकांनाही लुबाडायचा. जर 3,000 रुपये दिले तर रांगेत उभं राहावं लागायचं आणि जर 21,000 दिले तर थेट या मनोहर मामाच्या पुढ्यात उभं केलं जायचं. कोल्हापूर जिल्ह्यातल्या आदमापूर गावात सद्गुरू बाळूमामा देवस्थान आहे. आदमापूर ग्रामपंचायतीनं 2021 साली या मनोहर मामाच्या विरोधात निषेधाचा ठराव पारित केला. बाळूमामांचे वारस असल्याचं सांगून मनोहर भोसले लोकांना लुबाडत असून भक्तांकडून पैसे उकळत असल्याचा थेट आरोप आदमापूरच्या सरपंचांनी केला. त्यांनी मांडलेल्या निषेधाच्या ठरावाला बाळूमामा देवस्थानानं जाहीर पाठिंबा दिला आणि मनोहर भोसले सगळ्या राज्यभरात चर्चेत आला. पण त्यानं एका मराठी वाहिनीवर येणाऱ्या बाळूमामा यांच्या आयुष्यावरच्या सिरियलला फंडिंग केल्याचेही आरोप झाले होते. काही बातम्यांमध्ये या सिरियलचा निर्माता मनोहर मामाचा बिझनेस पार्टनर असल्याचा दावा करण्यात आलाय. या सिरियलच्या माध्यमातून मनोहर मामानं स्वतःची लोकप्रियता वाढवण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता. कारण त्यानंतर त्याच्या कथित दरबारात प्रचंड गर्दी वाढली होती. त्याने स्वतः आपण बाळूमामा यांचे वंशज नाही, अवतारही नाही, भक्तांची जी देणगी येते ती आपण शिवसिद्धी चॅरिटेबल ट्रस्टसाठी वापरतो अशी पुष्टी केली असली तरी हेच खोटं पसरवून त्यानं अंधश्रद्धेचा बाजार मांडला होता. पण ह्या मनोहर मामाचे कारनामे समोर यायला सुरुवात झाली ती 2021 पासून. आदमापूरचे ग्रामस्थ आणि मनोहर मामाचे नातेवाईक यांनी त्याच्यावर पैसे उकळल्याचे आरोप केले होते. पण विषय एवढ्यापुरता मर्यादित राहिला नाही. कॅन्सर बरा करतो असं सांगून एका भाविकाला त्यानं बाभळीचा पाला, साखर आणि भंडारा दिला. त्यानंतर पूजा घालावी लागेल असं सांगून 2,51,000ची आर्थिक फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर मनोहर मामाच्या विरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार मनोहर मामा आणि त्याच्या 2 साथीदारांवर गुन्हा दाखल झाला होता. त्याच वर्षी दौंड पोलीस स्टेशनमध्ये मनोहर भोसलेच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला. माझी भक्ती करा, तुमच्या मणक्याचे आजार बरे करतो
असं सांगून त्यानं एका भक्ताकडून 50,000 रुपये घेतले होते. पण पैसे दिल्यानंतरही आजार बरे न झाल्यानं आपली फसवणूक झाल्याचं या भक्तांच्या लक्षात आलं आणि त्यानं मनोहर भोसलेच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. पण सगळ्यात जास्त चर्चा झाली ती अत्याचाराच्या प्रकरणाची. 2021 सालीच एका महिलेनं मनोहर भोसलेनं आपल्यावर अत्याचार केल्याची तक्रार दिली. सिरियलमध्ये काम मिळवून देतो असं आमिष दाखवून त्यानं या पीडित महिलेसोबत जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवले. तिची आर्थिक फसवणूकही केली. ही महिला त्याच्या उंदरगावच्या आश्रमात शिष्य म्हणून यायची अशी ही चर्चा झाली. या महिलेच्या तक्रारीवरून सोलापूरच्या करमाळा पोलिसात मनोहर मामाच्या विरोधात गुन्हा नोंद झाला. त्याला अटक झाली आणि काही महिने जेलमध्ये जावं लागलं. पण या प्रकरणात जामीन मिळवून तो बाहेर आला. पण ही सगळी प्रकरणं गाजल्यानंतर त्याचा सोलापुरातल्या उंदरगाव इथला आश्रम बेकायदेशीर असल्याची माहिती समोर आली आणि ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर हा आश्रम बंद पडला. त्यानंतर मनोहर मामानं त्याचा कारभार पुण्याला हलवला. कर्जत तालुक्यातल्या चिलवडी इथं 9 एकर जमीन, पत्नीच्या नावावर 27 एकर जमीन, करमाळा तालुक्यातल्या उंदरगाव इथं 1.5 एकर जमीन, 1000 स्क्वेअर फूटचा बंगला, मठ, तर बारामती तालुक्यातल्या गोजुबावी इथं 1 मठ अशी त्याच्या संपत्तीची माहिती सुद्धा समोर आली होती. पण या मनोहर भोसलेला आता अटक का झाली? तर त्याचा एक भक्त आर्थिक अडचणीत होता. त्याचा व्यवसाय नीट चालत नव्हता. म्हणून त्यानं मनोहर मामाला विचारणा केली. तेव्हा व्यवसायात भरभराट आणायची असेल तर पूजा अर्चा केली पाहिजे असं सांगून मनोहर मामा भोसलेनं या भक्ताकडे 2 लाख रुपयांची मागणी केली होती. संबंधित भक्तानं 50,000 रुपये मनोहर मामा आणि त्याच्या साथीदाराकडे दिले होते. 50,000 रुपये दिल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं या भक्ताच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यानं याबाबत कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात मनोहर मामा भोसले आणि आणखी एका विरोधात आर्थिक फसवणूक आणि जादूटोणा अंधश्रद्धा निर्मूलन प्रतिबंधक कायद्याअंतर्गत तक्रार दिली. ही तक्रार आल्यापासूनच पोलीस त्याच्या मागावर होते. मनोहर मामा पुण्यात असल्याची टीप मिळाल्यानंतर पोलिसांनी मांजरी भागातून त्याला आणि साथीदार विशाल वाघमारे याला अटक केली. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार कुर्डुवाडी पोलीस ठाण्याअंतर्गत फसवणूक आणि जादूटोणा कायद्यानुसार मनोहर भोसलेवर गुन्हा दाखल झालाय. त्यानं फसवणूक करून छळ केल्याची फिर्याद होती. त्यानुसार त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार या गुन्ह्यात आम्ही खोलात जाणार आहोत. आणखी कोणाची मनोहर भोसले विरुद्ध तक्रार असल्यास त्यांनी निर्भयपणे पोलिसात यावं असं आवाहनही कुलकर्णी यांनी केलंय. धक्कादायक गोष्ट म्हणजे मनोहर मामाच्या दरबारात केवळ सामान्य लोकच नाहीत तर मोठे राजकीय नेते आणि सनदी अधिकारी सुद्धा येत असल्याचं समोर आलंय. राजकीय फायद्यासाठी किंवा पदोन्नतीसाठी अनेक जण त्याचा सल्ला घेत असल्याची चर्चा आहे. समृद्धी महामार्गाच्या कामातून कोट्यवधी रुपये कमावलेला एक सेवानिवृत्त अधिकारी नांदेड लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळावं म्हणून थेट हेलिकॉप्टरनं या बाबाच्या दरबारात पोहोचल्याच्या बातम्या आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मंत्री धनंजय मुंडे, शिंदेच्या शिवसेनेचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, खासदार संजय दिना पाटील, खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेस नेते नाना पटोले, आमदार रोहित पवार, नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे, आमदार विजय शिवतारे, रुपाली ठोंबरे पाटील अशा काही नेत्यांचे मनोहर मामासोबतचे फोटोही समोर आलेत. त्यामुळे या आधी दाखल असलेले गुन्हे आणि आता नव्यानं दाखल झालेला गुन्हा बघता मनोहर मामावर ठोस कारवाई होणार का, त्याची आणखी प्रकरणं पुढे येणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मनोहर मामा आणि त्याच्या या सगळ्या प्रकरणांबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.